राजुऱ्यात भरदिवसा गोळीबारात तरुणाची हत्या, 2 आरोपी अटकेत. शहरातील मुख्य वर्दळीच्या परिसरात न्यायालयासमोर असलेल्या प्रदीप बियर बार लगतच्या नारळाच्या दुकानाजवळ बसलेल्या एका 35 वर्षीय तरुणावर दुचाकीवरून आलेल्या 2 युवकांनी भरदिवसा गोळीबार केल्याची खळबळजनक घटना रविवारी सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात विनोद उर्फ पापा जाधव याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार विनोद जाधव हे नेहमीप्रमाणे न्यायालयाच्या विरुद्ध बाजूस असलेल्या प्रदीप बियर बार लगत मित्रासोबत बसला होता. यावेळी दुचाकीवरून आलेल्या 2 युवकांनी तोंड बांधून जाधव याच्यावर अचानक हल्ला केला. आरोपींनी त्याच्या डोक्यात व छातीच्या दिशेने बंदुकीतून 3 गोळ्या झाडल्याची माहिती आहे. या गोळीबारात जाधव गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने जखमी जाधव यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन चिंचोळकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. प्राथमिक माहितीनुसार इंदिरानगर परिसरातील करण मिकलवार व दीपक बाविस्कर या 2 युवकांवर गोळीबाराचा संशय होता. घटनेनंतर दोन्ही आरोपींनी स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केल्याची माहिती असून पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले शस्त्र ताब्यात घेतले आहे. दरम्यान शहराच्या अत्यंत वर्दळीच्या भागात भरदिवसा झालेल्या या गोळीबारामुळे राजुऱ्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.